गेल्या 20 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीत 2 वेळा दौरा झाला। या दोन्ही वेळेला राजर्षी शाहू पुतळा ते राजवाडा चौक या रस्त्यावरील अतिक्रमण हटवलं होतं। शिवाय अवैध वाहतूक करणारी वडाप वाहतूक बंद होती। त्यामुळे इचलकरंजीतील नागरिक खुश होते। पण मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला आणि पुन्हा रस्त्यावरील अतिक्रमण पूर्ववत झालं। कायमस्वरूपी इचलकरंजीतील रस्ते अतिक्रमण मुक्त का होत नाहीत? अतिक्रमण हटाव मोहीम केवळ फार्स असते का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकही आता उपस्थित करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 डिसेंबरला शंभू तीर्थाच्या उद्घाटनानिमित्त इचलकरंजीत आले होते। तर 3 जानेवारीला महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला। अवघ्या 20 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस 2 वेळा इचलकरंजीत आले। त्यामुळे शहरातील रस्ते मात्र अतिक्रमण मुक्त झाले। मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही दौऱ्यांवेळी इचलकरंजीतील अतिक्रमण हटवण्यात आलं। त्यामुळे खऱ्या अर्थानं रस्त्याची पूर्ण रुंदी दिसून आली। अगदी अवैध वाहतूक करणारी वडाप वाहतूकही बंद होती। यापूर्वीही मुख्यमंत्री किंवा महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी रस्त्यांची डागडुजी होऊन अतिक्रमण हटवलं जायचं, पण नेत्यांचे दौरे झाल्यावर पुन्हा अतिक्रमण झालेलं असायचं। इचलकरंजीतील वाढत्या अतिक्रमणाला कायमस्वरूपी प्रतिबंध बसणार का? अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्यानं होणार का? हा अनेकांचा प्रश्न आहे। बऱ्याचदा महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून किंवा स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादातून अतिक्रमण कायम राहतं ही वस्तुस्थिती आहे। काही जण हप्त्यासारखे पैसे गोळा करतात, तर काही जण वोट बँकसाठी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालतात हे वास्तव आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वारंवार इचलकरंजीत यावं, जेणेकरून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तरी हटवलं जाईल, अशी प्रतिक्रिया काही जाणकार नागरिक व्यक्त करतायत।